शेळीपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो। अशाच एक शेळीपालकाला आपण आज भेटणार आहोत। शेळीपालन त्यांनी उस्मानाबादी, बिटल, शिरोही शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले आहे। त्यांचे चारा व्यवस्थापन म्हणजे त्यांचं जे शेळीपालन आहे ते अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे। त्यामध्ये सकाळी ते 2 तास शेळ्या बाहेर चारायला नेतात, त्याचबरोबर संध्याकाळी 2 तास, आणि सकाळी त्यांचा काही खुराक असेल तर तो खुराक। त्याचबरोबर शेडचं व्यवस्थापन करत असताना कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। पावसामुळे शेळ्यांवर अनेक प्रकारचे रोग येतात। त्यामुळे उंच थोडं जमिनीपासून एक 3-4 फूट उंचावर त्यांना अशा आडव्या पाट्या मारून ते शेडचं व्यवस्थापन करायला लागते। त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे या ठिकाणी केले आहेत। म्हणजे प्रेग्नेंट काही शेळ्या असतील तर त्यांचा कप्पा वेगळा, दुधाळ जनावरं असतील त्यांचा कप्पा वेगळा, त्याचबरोबर 4 महिन्याचे 3 महिन्याचे जे बोकड असतील त्यांच्यासाठी कप्पा वेगळा, आणि जो ब्रीडर असेल त्याच्यासाठी कप्पा वेगळा असतो। त्याचबरोबर विलेल्या शेळ्या असतील त्या वेगळ्या असतात। अशा त्यांच्याकडे आज लहान मोठ्या 70 ते 80 प्रकारच्या आज त्यांच्याकडे बकऱ्या आहेत। त्यांचं वार्षिक उलाढाल साधारण 2 ते 3 लाखापर्यंत असेल। उमेद अभियानाचे ते खास करून आभार मानतात की त्यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य मिळालेलं आहे, त्यामुळे ते उमेद अभियानाचे आभार मानतात। आणि महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार तरुण, त्याचबरोबर शेतकरी असतील त्यांना ते सांगतात की आज शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत परवडणारा आहे, फायदेशीर आहे, तो त्यांनी करावा। जय उमेद।